हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज म्हटलं की एवढ्या वेळा मी माहेरी गेली, माहेरचा एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. तर आज तुमच्यासोबत ज्या काही छोट्या-छोट्या क्लिप्स आहेत त्या शेअर करते. तर हे आहे माझ्या आईचं घर, म्हणजे आईचंच नाही तर आई, बाबा, दादा सर्वांचंच. इथे आल्यानंतर खूप भारी वाटतं. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आईकडे गेल्यावर खूपच छान वाटत असतं. नक्ष पण खूप एन्जॉय करतो. कधीच इकडे आल्यानंतर मला त्रास देत नाही. आणि घरी आल्यानंतर कुठे बाहेर जायचं नाही असं होतच नाही. माझा भाऊ आल्या-आल्या त्याला माहिती आहे हिला कुठली पाणीपुरी आवडते तिथे घेऊन जातो. पाणीपुरी तर खायच्या नादात मी शूट नाही केलं, पण हे आलू पोंगा हे तर आमच्या गावाला खूप फेमस आहे. जे विदर्भातील असतील ना त्यांना सर्वांना माहीत असेल. तर इथे आल्यावर माझा भाऊ आलू पोंगा खायला सुद्धा घेऊन येतो. त्याला स्वतःला खूप आवडतो म्हणून तो आम्हाला घेऊन आला. मग आलू पोंगा वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी घरी गेलो. घरी मग अशी पोरं मस्ती करतात. आता माझ्या भावाने कपडे घातले नाहीत त्याच्यावर लक्ष देऊ नका. पण मुलांची मस्ती बघा. किती मोकाट असतात गावाला आल्यानंतर. काहीच टेन्शन नाही. मस्त आपल्या धूनमध्ये खेळायचं. अपने धुन में मस्त मगन अशासारखं. तर असं काहीसं माझं गाव आहे छोटंसं छान आणि सुंदर. यावर्षी माझं 2-3 वेळा गावाला येणं झालं तसं होत नाही. मी वर्षातून एकदाच किंवा 6-7 महिन्यांनी अशी येते. हा बघा गुड्डू किती मस्ती करतोय. चड्डी घालायचं भान नाही आम्हाला, पण मस्ती पाहिजे आणि ह्या सेटला तर नुसतं गाडी लागते. ती छोटी असू द्या किंवा मोठी. पाहिजे म्हणजे पाहिजे. मामा निघाला की ह्याला सुद्धा गाडीवर निघायचं असतं. तर आम्ही गुड्डूला ट्राय केलं. कारण गुड्डू घाबरतो. गुड्डू नाही गेला. थोडासा जबरदस्ती करून दादांनी ट्राय केलं, पण तो नाही बसला गाडीवर. शेवटी लगेचच त्याला उतरवावं लागलं. मग नक्षू एवढा मोठा दांडू घेऊन बापरे! त्याला बैलाला मारायला जायचं होतं. बाबा होते लक्ष ठेवून म्हणून बरं होतं. नाहीतर आज काय खरं नव्हतं आमच्या बैलांचं. खूप मजा येते गावाला आले की. पोरं मेन एन्जॉय करतात ते भारी वाटतं. कसलं स्ट्रेस नसतं, काय नसतं. जे कोणी रिलेट करत असतील त्यांना माहिती असेल तर बाजूच्या काकांकडे चहा घ्यायला गेलो होतो तेव्हा चहा माझा राहूनच जातो. पण नक्षला खाली करमत नाही म्हणून वर असं मोकळं हवं असतं त्याला. कोणाच्या घरी-बिरी गेला ना तरी त्याला काय ना काय करामत्या करायला पाहिजे. त्याला दुसऱ्या-दुसऱ्या वस्तू काढून हव्या होत्या. काकाच्या मुलीने एक हा एवढा बांबू दिलेला पण त्याला हे नकोय. आणि हा आहे आमचा भुरा. नक्ष त्याला रोज चपाती टाकतो, रोज. न चुकता. रोज तर म्हणूच नका, दिवसभर त्याला चपाती देत असतो. आणि ह्यांची मजा मस्ती तर सोडूनच द्या. जे दिसलं ते खेळायला हवं असतं. रेती, माती, गोटे, दगडं जे काय भेटलं ते बस खेळायचं असतं म्हणजे खेळायचं असतं. तर खूप काही गोष्टी मी शूट नाही करू शकले कारण केदारनाथवरून वगैरे आल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो. तरी मी म्हटलं, की काहीतरी दाखवायला हवं गावचं गावाला आल्यानंतर. म्हणून मग एवढे व्हिडिओज थोडे-थोडे, छोटे-छोटे क्लिप्स शूट केले होते. गावाला गेल्यानंतर गावचं जेवण, वातावरण खूप भारी वाटतं. संध्याकाळी मस्त असे टेरेसवर येऊन बसतात. ते व्हाईट घर आहे ना, ते माझं घर आहे बघा. खूप छान वाटतं. आता मी लगेचच एक शेवटचा म्हणजे गावचा शेवटचा व्लॉग टाकणार आहे. तर तो पाहण्यासाठी तुम्ही आधीच मला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि व्हिडिओजला लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि आपले व्हिडिओ शेअर पण करा इतर लोकांपर्यंत. तर अशी असते आमची गावची मज्जा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या सर्वांनी.